नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावात बुधवारी अशी एक घटना उघडकीस आली ज्याने संपूर्ण परिसर सुन्न झालाय। आई वडील घरात मृतावस्थेत आढळले तर दोन तरुण मुलांनी रेल्वे रुळावर आपलं जीवन संपवलं। मुरार या गावात 51 वर्षीय रमेश गुणाजी लखे आपल्या कुटुंबासह राहत होते। त्यांची पत्नी 44 वर्षीय राधाबाई आणि दोन तरुण मुलं 25 वर्षांचा उमेश आणि 22 वर्षांचा बजरंग असे एकूण 4 सदस्य होते। शेतीवर उदरनिर्वाह करणारं हे कुटुंब गावात समाधानी मानलं जात होतं। पण बुधवारी सकाळी जेव्हा गावकरी जागे झाले तेव्हा समोर आलेलं दृश्य सर्वांसाठीच धक्कादायक होतं। बुधवारी सकाळी 6:30 ते 7च्या सुमारास रमेश लखे आणि त्यांच्या पत्नी राधाबाई हे दोघेही राहत्या घरात मृतावस्थेत आढळले। या घटनेने गावात खळबळ माजली असतानाच तासाभरात दुसरी बातमी समोर आली। घरापासून काही अंतरावर असलेल्या मुगट रेल्वे स्थानक परिसरात बजरंग आणि उमेश या दोन सख्ख्या भावांनी रेल्वे खाली येऊन आपली जीवनयात्रा संपवली होती। एकाच कुटुंबातील 4ही सदस्यांचा असा हृदयद्रावक अंत झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली। घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी अर्चना पाटील आणि बारड पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। घराची आणि परिसराची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीमलाही पाठवण्यात आले। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार दोन्ही मुलांनी रेल्वे खाली आत्महत्या केली आहे, तर आई वडिलांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल। या घटनेचं गांभीर्य अधिक वाढण्याचं कारण म्हणजे थोरला मुलगा उमेश लखे। उमेश हा केवळ शेतकरी नव्हता, तर तो मनसेचा मुदखेड तालुक्याचा माजी उपाध्यक्ष होता। सामाजिक कार्यात तो नेहमी सक्रिय असायचा असं स्थानिक सांगतात। एक सामाजिक कार्यकर्ता आणि त्याचं संपूर्ण कुटुंब अशा प्रकारे संपल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळातूनही हळहळ व्यक्त होते। या टोकाच्या पावलामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करतात। नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार कुटुंबात कोणतेही मोठे वाद नव्हते। त्यांचे नातेवाईक बालाजी लखे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की दोन्ही मुलं कामं करायची, कुटुंब समाधानी होतं, पण नक्की काय झालं हे समजलं नाही। प्राथमिक स्तरावर ही घटना आर्थिक विवंचनेतून घडली असावी असा अंदाज वर्तवला जात असला तरी ठोस पुरावा अद्याप समोर आलेला नाही। सध्या जवळा मुरार गावात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। एका सुशिक्षित आणि सामाजिक भान असलेल्या घरातील दोन तरुण मुलांनी असं पाऊल का उचललं आणि त्याआधी आई वडिलांसोबत नेमकं काय घडलं हे कोडं आता पोलीस तपासातच सुटेल। पण या घटनेने ग्रामीण भागातील कुटुंबाच्या मानसिक आणि आर्थिक संघर्षाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणलाय। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे बाई माणूसला कमेंट करून नक्की कळवा आणि हो, बाई माणूसच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।